आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पर्धाकार. मी आपला नितेश. चला तर या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत एमपीएससी कंबाईंड ग्रुप बी 2018 साली पडलेला पूर्व परीक्षेचा पेपर आणि त्यातील गणित व बुद्धिमत्ता यामध्ये पडलेले सगळ्या प्रश्नांचं आपण संपूर्ण विश्लेषण आपण करणार आहोत. तर चला तर वेळ न दवडता आपण पहिला प्रश्न घेऊया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे y व z ची किंमत काढायची आहे आपल्याला. खूप सोपा प्रश्न होता हा. मी बोनस मध्ये गृहीत धरतो प्रश्न. मग काय करायचं होतं आपण प्रश्नामध्ये? आपल्याला पाहताय तुम्ही y आणि z ची किंमत काढायची. z कुठे आहे? हे बघा, इथं z आहे आणि हे इथं y आहे. मग आपल्याला ह्या दोघांचा उपयोग करायचा आहे. आकृती नंबर 1 आणि आकृती नंबर 4 यांचा उपयोग करून आपल्याला या पूर्ण चार एका सर्कल मधल्या एका वर्तुळामधील चार संख्यांचा आपल्याला सहसंबंध काढायचा आहे. बघा, 9 आणि 4 हे वरचे दोन अंक आहेत, त्यांची वजाबाकी येते 5 आणि 8 आणि 3 यांची वजाबाकी येते परत एकदा 5. तसंच सेम बघा, 27 आणि 10 वजा केले तर आपल्याला 17 मिळतात आणि 43 मधून 26 गेले. बघा, 43 मधून 26 गेले, वजाबाकी करूया आपण. 13 6 गेले किती? 7. हातचा आला 1, 4 3 गेले 1, म्हणजे याची सुद्धा वजाबाकी आपल्याला 17 मिळते. म्हणजे आपल्याला एक कळालं की वरच्या दोन संख्यांची वजाबाकी खालच्या दोन संख्यांची वजाबाकी इतकीच आहे. मग चला आकृती क्रमांक 2 कडे वळूया. 11 वजा झेड आणि 8 वजा 3. 8 वजा 3 किती आहे मित्रांनो? 5. मग याची सुद्धा वजाबाकी 5 यायला पाहिजे, बरोबर. मग हे जर आपण सोडवलं, झेड आपण इकडे घ्यायचं, 5 इकडे न्यायचं. आपलं ठरल्याप्रमाणे 11 वजा 5 बरोबर झेड. मग किती येते? 11तून 5 गेले, याचं उत्तर आलं मित्रांनो 6. म्हणजे झेड ची किंमत आली आपल्याला 6. चला त्याच प्रकारे y ची किंमत काढूया. 18 वजा 10, 8 येणार. 18 वजा 10, मग आपण काय करूया? 17 वजा y बरोबर किती येणार? 8 येईल. y बरोबर किती येणार मित्रांनो? 17 वजा 8. 17 वजा 8 किती येते? 9. म्हणजे y ची किंमत आपल्याला मिळाली आहे 9. उत्तर आहे आपलं 9 आणि 6. बघा, आहे का ऑप्शन 9 आणि 6? 9 आणि 6 ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे मित्रांनो, 9 आणि 6. समजते? सोपा प्रश्न होता. कधी लक्षात घ्या, अशा प्रकारच्या जर आकृती आल्या तर अगोदर बेरीज आणि वजाबाकी पासून सुरुवात करायची. दोन संख्यांची बेरीज करा, दोन संख्यांची वजाबाकी करा, काही करा, सुरुवात इथून करा. परत वर्ग आणि घन याच्याकडे आपल्याला वळायचं. समजते मित्रांनो? चला, हा प्रश्न सोपा होता. पुढचा प्रश्न घेऊया. छान प्रश्न बघा. प्रश्न काय होता? शेजारील जे ठेवलेले x आणि y हे दोन घनाकार तुमच्या समोर आहेत. या घनासंबंधी पुढे दिलेली माहिती अभ्यासा. बघ, घन x तुमच्या डावीकडे असून घन y तुमच्या उजवीकडे आहे. त्याला नाव देऊया मित्रांनो घन x, आणि जो उजवीकडे आहे त्याला नाव देऊया y. x घनाची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठ जोडी लाल रंगवली आहे. म्हणजे या एक्स घनाची, एक्स क्यूबची जी एक जोडी आहे ती परस्पर विरुद्ध असलेली, त्याला आपण काय केलं? लाल रंग दिला. तर चला कन्सिडर करा, याला लाल रंग दिलाय आणि त्याच्या परस्पर विरुद्ध बाजू म्हणजे याची खालची बाजू ज्याच्यावर घन टेकवला आहे ती आहे लाल. म्हणजे ही लाल आणि वरची एक लाल. पुढचं वाचूया, इथपर्यंत आलतो. दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठजोडी निळी रंगवली आहे. मग आता कन्सिडर करा, ही निळी रंगवली आणि ही निळी रंगवली मित्रांनो. ओके, इथपर्यंत आलो आपण. उरलेल्या पृष्ठापैकी एक पिवळे व दुसरे जांभळे आहे. एक पिवळे आणि दुसरे जांभळे. आता कुठलं उरलंय? हे पुढचं एक उरलंय बघा, हे पिवळं आणि एक जांभळं. म्हणजे याची जी पाठीमागची बाजू आहे का त्याला आपण जांभळा कलर देऊया. हे झालं एक्सचं. आता बघा, y या घनाची फक्त एक परस्पर विरुद्ध पृष्ठजोडी निळी रंगवली आहे. त्याचप्रमाणे जसं इकडे कन्सिडर केलंय तिकडेच कन्सिडर करूया. ह्या वरच्या आणि त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला, विरुद्ध बाजूला ज्याच्यावर घन रेस्ट करते म्हणजे टेकवल आहे, ते दोन सरफेस पृष्ठभाग हे निळ्या कलरने रंगवलेत. परत इथं दुसऱ्या परस्पर विरुद्ध पृष्ठजोडींपैकी एक तपकिरी तर दुसरी हिरवी आहे. एक तपकिरी तर दुसरी हिरवी आहे मित्रांनो. मग आता बघा, एक तपकिरी. आता याच्यामध्ये काय मित्रांनो, खूप सारे ऑप्शन्स म्हणजे खूप सारे आपण
कन्सिडरेशन करू शकतो. जसं की इथं तुम्हाला मी निळे सांगितले, ही कन्सिडर केले. याच्याऐवजी आपण काय करू शकलो असतो की जिथं जांभळा आहे तिथं निळा कलर आपण देऊ शकलो असतो, पण हे आपण असं केलं. पण याच्यामध्ये पॉसिबिलिटीज खूप येतात. तर आपण काय करूया, आपण वेळ अभावी आपण काय करूया, उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी बघा हा तपकिरी मी पकडतो आणि याच्या विरुद्ध बाजू म्हणजे ही बाजू, याला मी काय करतो, हिरवा कलर देतो, हिरवी बाजू. उरलेल्या परस्पर पृष्ठजोळी काळी व पांढरी आहे. काळी व पांढरी म्हणजे कोणती झाली, कोणती उरली मित्रांनो, ही काळी उरली आणि ही पांढरी उरली. आता बघा, एक्स चे लाल पृष्ठ आणि वाय चे निळे पृष्ठ टेबलला स्पर्श करत आहे. एक्स चा लाल पृष्ठ आणि वाय चं निळे पृष्ठ हे आपण काय केलंय, टेबलला स्पर्श करत आहेत. हे केलेलं आहे आपण, म्हणजे हे कंडिशन आपण बरोबर केलेले आहे. एक्स चे पिवळे व वाय चे तपकिरी पृष्ठ, एक्स चे पिवळे आणि वाय चे तपकिरी पृष्ठ हे तुमच्या समोर असेल बघा, त्याच्यामुळं मी हे कन्सिडर केलं की इथे तपकिरी घेतला, इथे पिवळा घेतला. बरोबर. पुढचं तुमच्या समोर एक पिवळा आणि याचा तपकिरी. एक्स घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या वाय घनाच्या पृष्ठाचा रंग निळा. आता हे आपण कन्सिडर केलं, हे कन्सिडर केलं आपण. आता काय म्हणते की निळ्या पृष्ठासमोर येणाऱ्या घनाचा पृष्ठ, आता हा निळा जो आहे याच्या समोरचा कोणता आहे, बस समोरचा कोणता येऊ शकतो. वायच्या संदर्भात बोलताना आपण याला काळा सांगितलं होतं आणि याला पांढरा सांगितलं होतं. तुम्ही उलटही घेऊ शकता, हे पांढरा असू शकतं, हे काळा असू शकतो. पण आपण एक बघूया उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करावं लागेल आपल्याला. इथं काळा किंवा पांढरा असू शकतो. आता काय करायचं मित्रांनो, निळ्या समोरचा कोणता आहे, हा काळा आहे. बरोबर. मग याचं उत्तर काय लिहितो मी, काळा. पण काळी बाजू. पण जर समजा मी वाय पृष्ठाबद्दल जेव्हा इथं सांगितलेलं आहे की एक बाजू कुठे गेलं, वाय पृष्ठाची एक पृष्ठजोळी काळी व पांढरी असेल, मग समजा इथं जर मी पांढरा लिहिला असता, पांढरी बाजू, आणि इथे याच्या जागेऐवजी काळी बाजू लिहिलं असतं, तर मला विचारायला प्रश्नाचं उत्तर की एक्सच्या निळ्या पृष्ठभागासमोर वायचा कोणता पृष्ठभाग आहे, तेव्हा काय आला असतं मित्रांनो, पांढरी बाजू आला असतं. समजते का तुम्हाला की मी जे कन्सिडर केलेलं आहे काळा आणि हा पांढरा, काळी बाजू पांढरी बाजू, त्याच्याऐवजी मी असंही कन्सिडर करू शकलो असतो, इथे पांढरी बाजू इकडे काळी बाजू आहे. बरोबर. असं त्यांनी एक्झॅक्टली काय सांगितलेलं नाहीये, मला पॉसिबिलिटीज मिळत होत्या. मग तेव्हा जेव्हा काळी बाजू पकडली इकडे आहे, तेव्हा मी सांगू शकतो की निळ्या बाजू समोर काळी बाजू आहे. जेव्हा पांढरी बाजू समजतोय, वायचा पृष्ठभाग पांढरी समजतोय आणि त्याच्या विरुद्ध बाजू काळी समजतोय, तेव्हा एक्सच्या निळ्या पृष्ठभागासमोर हा काय येणार, पांढरी बाजू येणार. मग मी निश्चितपणे सांगू शकत नाही की एक्झॅक्ट काळी बाजू भेटते की एक्झॅक्ट पांढरी बाजू भेटते मला. मग याचं उत्तर ऑप्शन करूया. निश्चितपणे काळा नाही सांगू शकत, फक्त पांढरा नाही सांगू शकत, निश्चित करणे शक्य नाही, निश्चित करणे शक्य आहे, कारण की 2 नंबर ऑप्शन बघा, एक तर काळा नाहीतर पांढरा, हा हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2, एक तर काळा नाहीतर पांढरा. समजतंय. सोपा प्रश्न होता. कारण की आपण काय करतो, जेव्हा हे ऑप्शन म्हणजे जे दिलेले वाक्य आहेत, विधान आहेत, 1 2 3 वाचतो, तेव्हा आपण कन्सिडर करून ठेवलेलं असतं. पण जेव्हा खालचं वाचतो ना हे वालं, तेव्हा मग परत आपल्याला चेंजेस करावे लागतात. मग आयोगाला हेच पाहिजे असतं की तुम्ही काहीतरी वरती कन्सिडर करा, त्याच्या विरुद्ध आम्ही खाली काहीतरी देतो, मग तुम्ही परत एकदा प्रश्न वाचणार, परत ते त्यात चेंजेस करून ठेवणार. हा वेळ घालवण्याचा आयोगाचा अंदाज होता. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे, एक तर पांढरा नाहीतर काळा. समजतं मित्रांनो, समजायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न खूप छान होता, लॉजिकली खूप छान वाटला प्रश्न मला हा. बघा काय म्हणते प्रश्न, वाचूया आपण प्रश्नाला. पालसदृश्य प्राण्यांची मापने पुढील प्रमाणे दिली आहे. मी पाल काढलेले आहे तुम्हाला समजावं म्हणून. त्याची डोक्याची लांबी बघा, इथून आपण डोकं त्याचं अलग करूया मित्रांनो, आणि इथून याची शेपटी अलग करू आपण. ओके. डोक्याची लांबी किती आहे, ही डोक्याची लांबी दिलेली आहे 7 सेंटीमीटर. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी म्हणजे ही बाजू, म्हणजे डोके आणि शेपटीच्या मधली बाजू म्हणजे ही बाजू,
शरीराची लांबी डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजी इतकी आहे. डोके व शेपटी, आता बघा मी डोक्याला x मानतो, शेपटीला z मानतो आणि त्याच्यामधला जो भाग आहे त्याला y मानतो. समजतंय? मग जो मधला भाग आहे हे सांगितले त्यांनी की डोक्याच्या आणि शेपटीच्या बेरजी इतके. डोक्याची लांबी 7 सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपण शेपटीची लांबी घेतलेली आहे z, म्हणून मधल्या भागाची लांबी आलेली आहे 7 + z. पटतंय? पुढचं वाचूया. शेपटीची लांबी ही डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीचे निम्मे यांच्या बेरजी इतके आहे. ठीक आहे. शेपटीची लांबी काय? डोके प्लस डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीचे निम्मे म्हणजे हे याच्या लांबीच्या निम्मे म्हणजे 7 + z भागिले 2 एवढी आहे. पटतंय? दिलेलं आहे तेवढंच लिहितंय मी, काय स्वतःच्या मनाने लिहिलं नाही, फक्त तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करण्याच्या म्हणजे व्हिज्युअलायझेशन करून देण्याच्या हेतूने मी हे सगळं मांडलेलं आहे. मग एकूण पालीची लांबी दर्शवणारा पर्याय निवडा. एकूण लांबी आपल्याला काढायची आहे. मग एकूण लांबी बघा, एकूण लांबी पालीची किती आहे मित्रांनो? x डोकं प्लस y मधला भाग आणि z शेपटीचा भाग. बरोबर. आता सगळे आपण किमती ठेवूया. 7 + 7 + z प्लस 7 + 7 + z चा भागिले 2. सगळ्या झेड मध्ये आहेत. जे झेड आहेत एकत्र करूया, जे अंक आहेत ते एकत्र करूया. 7 7 आणि 7 7 तरी काय होतात? 21 प्लस झेड प्लस 7 + z भागिले 2. हे बेरीज करूया आपण. 21 आहे तसं 2z प्लस 7 + z भागिले 2. हे बेरीज करूया परत एकदा गुणाकार करून. 21 × 2 = 42 अधिक हे 2z आणि हे 1z 3z प्लस 7 भागिले 2. आता 42 आणि 7 हे 7 आणि हे 42 ऍड करूया. 49 अधिक 3z भागिले 2. आता z म्हणजे काय? z म्हणजे तर शेपटीची लांबी आहे. z म्हणजे शेपटीची लांबी. आता शेपटीची लांबी आपल्याला काढावी लागेल, कारण की याच्यामध्ये z ठेवल्यानंतरच मला काय होणार आहे? मला पूर्ण एकूण लांबी मला मिळणार आहे. मग z माहितीसाठी मला काय करावं लागणार मित्रांनो? z माहितीसाठी मला काय करावं लागेल सांगा बरं तुम्ही. z ची लांबी मला काढावी लागणार. बरोबर. आता z म्हणजे काय इथं सेपरेट काढूया. 7 अधिक 7 + z भागिले 2. चला परत एकदा तेच कुटाणा करायचं आपल्याला. 7 2 14 अधिक 7 अधिक z हे 2 जे आहेत ते इकडे जाणार, 2z होणार. बरोबर. याच्या भागिले पूर्ण भागिले जे 2 येणार ते मी डायरेक्ट इकडे पाठवलं. आता 2z हे z आहे ते इकडे काढूया. म्हणजे 2z वजा 1z लिहितो मी, तुम्हाला समजेल. वजा 7 × 21 2z वजा z 1z z ची किंमत आली 21. ही z ची किंमत मी कुठे ठेवणार मित्रांनो? इकडे करा. 49 + 3 z म्हणजे 21 आलं भागिले 2. 21 त्रिक 63 63 आणि 49 किती होतात? 9 3 12 हात चाला 1 6 10 112. 112 भागिले 2 किती आलं मित्रांनो? 2 5 10 आणि 2 6 12. याच्यावरून आपण सांगू शकतो की आपल्या पालीची किंमत 56 सेंटीमीटर आहे. ऑप्शन क्रमांक 3 56 सेंटीमीटर. बरोबर. कारण की मी पूर्ण एकूण लांबी मी झेड मध्ये आणली, कारण की सगळ्या ज्या किमती आहेत डोक्याच्या, शेपटीच्या आणि मधल्या भागाच्या किमती सगळ्या झेड मध्ये आल्या होत्या. मग झेड मधलं एक समीकरण, एक चल समीकरण मिळालं. झेडची किंमत मला माहित नसल्याशिवाय मी पूर्ण एकूण लांबी काढू शकत नाही. तर चला मग परत मी झेड कडे वळलो. झेड कडे वळल्यानंतर मग मला झेडचं जो होतं ते मी झेडचं लिहिलं सगळं. झेडची किंमत, झेडची लांबी काय सांगितली होती? डोकं प्लस डोकं आणि मधला भाग, सॉरी मधला भाग डोकं आणि शेपटीच्या मधला भाग याचं निम्म. मग ते सेंटेन्स घेतल्यावर ते वाक्यावरून मी हे समीकरण तयार केलं. झेडची किंमत काढली. ती झेडची किंमत परत एकदा मी या झेड मध्ये ठेवलं जे की मी थांबलो होतो जिथपर्यंत.
आणि त्या झेड मध्ये मी किंमत ठेवल्यानंतर मला मिळालं हे 2×5 = 10, 2×6 = 12, 56 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आलेलं आहे मित्रांनो आपलं. समजतंय? समजायलाच पाहिजे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बरं, परत एकदा आपला वेळ खाऊ प्रश्न. खूप छान. बघा प्रश्नाकडे वळूया. दिलेली माहिती नीट काळजीपूर्वक वाचायची आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. मी हा चार्ट अगोदरच बनवून ठेवलाय, आपला वेळ वाचेल. हरी, समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण आणि सुजात या 7 उमेदवारांची मुलाखत वेगवेगळ्या पॅनल 1 ते 7 घेण्यात आली आणि 7 वेगवेगळ्या शाळांसाठी ABCDEFG शाळाचा पॅनलचा क्रम असाच असेल असं नाही. ओके, ही माहिती बेसिक झाली. इथून पुढं आपलं सुरू झालं. बघ आता कोण कोण आहे आपल्याकडे, ABCDEFG या 7 वेगवेगळ्या शाळा होत्या आणि पॅनल कोणते होते, 1 2 3 4 5 6 7. ओके, एवढं हे बेसिक आहे. आणि उमेदवार कोण होते, हरी, समीर, निलेश, शैलजा, निकिता, लक्ष्मण आणि सुजाता. आता जे जे दिलेलं आहे आपल्याला ते आपण काय करणार मित्रांनो, मांडत जायचं आणि जे जे रिकामं राहते त्याच्याबद्दल आपण विचार करूया पुढे. बघा काय लिहिले वाचा. पॅनल 4 ने निलेशची मुलाखत शाळा ए साठी घेतली. इथे सगळं दिलेलं आहे मित्रांनो. बघा निलेश कुठे आहे, निलेश इथे. शाळा कोणती होती, निलेशची ए. पॅनल कोणता होता, 4था. बघा जे जे दिले ना, म्हणजे जे जे मिळाले त्याला मी गोल करतो म्हणजे आपल्याला समजेल काय राहिले. समीरची मुलाखत पॅनल 3 ने घेतली. समीर कुठे आहे, हा इथं पॅनल 3 करूया. पण शाळा सी आणि डी साठी नाही. ठीक आहे, शाळा सी नाही आणि शाळा डी सुद्धा नाही. हरीची मुलाखत बी साठी झाली पण पॅनल 1 किंवा 2 ने घेतली नाही. हरीची मुलाखत शाळा बी साठी झाली पण पॅनल 1 किंवा 2 यांनी घेतली नाही. निकिताची मुलाखत, हा लिहायचं राहिलं आपल्याला, काय काय मिळाले ते, 3 मिळाले आणि बी मिळाले. हा चला पुढे. निकिताची मुलाखत पॅनल 6 ने ई साठी घेतली. निकिता पॅनल 6 आणि ई साठी. परत एकदा ई आणि पॅनल 6. पॅनल 7 ने शाळा एफ साठी मुलाखत घेतली. आता हे मी तात्पुरतं ना मी इकडे लिहून घेतो, पॅनल 7 एफ साठी. शैलजाची मुलाखत पॅनल 1 ने घेतली पण शाळा सी साठी नाही. शैलजा कुठे आहे, पॅनल 1 ने घेतली पण सी साठी नाही. बरोबर. अजून काय दिले, पॅनल 2 ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही. लक्ष्मण पॅनल 2 ने घेतली नाही. पॅनल 5 ने कोणाची मुलाखत घेतली, हा आपला प्रश्न आहे. पॅनल 5 ने कोणाची मुलाखत घेतली. आता एवढं सगळं दिले आपण, लिहिले ए बी आणि हे 4 पॅनल, एक राहिलं ना, हा पॅनल झाला. बघा आता पहिल्यापासून सुरुवात करूया. लक्ष्मण आणि सुजाता यांचं तर आपल्याला काय सुद्धा माहित नाही. हरीचं बी आहे पण 1 आणि 2 नाही. उरले काय, 2, 5 आणि 7. बघा जर हरीची मुलाखत 2 ने घेतली नाही तर नक्कीच इथं काय असणार आहे, 5 असणार आहे किंवा 7 असणार आहे. हे पटतंय तुम्हाला, बरोबर. आता 2 गेलं, हे गेलं. अजून बघा इथं 2, लक्ष्मण 2 ची मुलाखत घेतली नाही. लक्ष्मणची 2 ची मुलाखत घेतली नाही. लक्ष्मण इथे लिहिलं आपण, लक्ष्मण 2 नाही. मग आता 2 जर नसेल इथं 2 जर नसेल तर इथं मित्रांनो काय येणार सांगा तुम्ही. 2 जर नसेल तर मग इथं सुद्धा 5 येऊ शकतं किंवा 7 येऊ शकतं. 2 जर इथं नसेल तर इथं 5 किंवा 7 येणार. मग उरलेलं जे उरलं काय बघा, 5 आणि 7, उरलेलं 2. मग समजा इथं सुजाताला सेकंड भेटेल. सुजाताला इथं सेकंड भेटेल, बरोबर ना, कारण की लक्ष्मणची मुलाखत
2 नंबर घेत नाही पॅनल, हरीच्या मुलाखत पण 2 नंबर घेत नाही, मग नक्कीच सुजाताची मुलाखत हा 2 नंबर पॅनल घेईल. बरोबर. आता नंतर काय याच्यातून मिळते का आपल्याला बाबा घेण्यासारखं, की बघा 7 जे आहे ते एफ घेते, 7 जे आहे ते 7 जी मुलाखत आपण एफ ची घेतो. मग समजा इथं बी आहे, इथं जर मी एफ मांडलं आणि मग हे 7 कन्फर्म होऊन जाईल. बरोबर. म्हणजे इथं 5 नसणार. जर इथं 5 नसणार आहे तर बी च्या ठिकाणी 7 कॅन्सल झालं, कारण की एफ ची मुलाखत 7 नंबर पॅनल घेतो एफ शाळेसाठी लक्ष्मणची. मग इथं मित्रांनो 5 भेटला आपल्याला, झालं उत्तर आलं. शाळा हरीसाठी शाळा बी आणि पॅनल 5 नंबर. काही सुद्धा एक्स्ट्रा केलं नाही, मला ह्याची गरज लागली सुद्धा नाही मित्रांनो. हे जे आपण काढले ना, याचं काय लागलं नाही, याचं लागलं नाही, याचं लागलं नाही. फक्त यात की पॉइंट काय होता की लक्ष्मणची मुलाखत 2 ने घेतली नव्हती आणि हरीची मुलाखत 2 ने घेतली नव्हती. समजतं. समजलं. म्हणजे याच्यातला की पॉइंट होता की लक्ष्मणची मुलाखत 2 नंबर पॅनल घेत नाही आणि हरीची मुलाखत सुद्धा 2 नंबर पॅनल घेत नाही. त्याच्यामुळे आपण गेस केला की समजा हरीची मुलाखत 5 किंवा 7 घेईल, लक्ष्मणची मुलाखत 5 किंवा 7 घेईल, पण लक्ष्मणची मुलाखत 2 घेत नाही. म्हणजे इथं 7 नंबर एफ घेतोय, म्हणजे आपण जर जोडी लावली तर 7 नंबर आणि एफ हा लक्ष्मणपाशी बरोबर पोहोचतो, कारण की सगळ्याला पॅनल अलॉट होतो. मग त्याच्यामुळे मग 7 नंबर जर एफ ला मिळाला तर नक्कीच हा 5 नंबर बी ला मिळेल. आणि आपल्याला कळालं की हरी त्याची 5 नंबरचा पॅनल 5 नंबर पॅनलने कोणाची मुलाखत घेतली तर हरीची. ऑप्शन क्रमांक 1 हरी येतो. खूप सोपा प्रश्न होता, पण जर तुम्ही व्यवस्थित मांडलं आणि एकदम सरळ विचार केलात आणि अशा प्रकारे जर मांडलात तुम्ही, हे असं आपण मांडले तसं आणि एक एलिमिनेट करत गेलात तर मित्रांनो उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कमी वेळ लागेल. समजतं मित्रांनो. छान प्रश्न होता, स्ट्रॉंग प्रश्न होता. समजतंय. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा छान प्रश्न हा सुद्धा. प्रश्न वाचत वाचत आपण लगेच एक्सप्लेन करूया. ए या शहरातून बी या डोंगरी शहराकडे, म्हणजे ए हा शहर आहे, या बी डोंगरी शहराकडे जाण्याचे 6 मार्ग उपलब्ध आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. पी क्यू व आर आणि इतर तिघांचा निर्देश 1 2 3, म्हणजे हा पी क्यू आर 1 2 3. वादळी हवामान क्यू मार्क बंद ठेवावेत. वादळी लक्षात घ्या, शब्द लक्षात ठेवायचा. आता कीवर्ड्स म्हणतो आपण त्याला, हा शब्द लक्षात ठेवायचा. क्यू मार्क बंद ठेवावेत. नदीचा पूर जर आला, पुढचं वाचायचंय, पुरामुळे P13 या मार्गावर परिणाम होतो. जर मार्ग 1 बंद झाला तर आर आपोआप बंद होतो. म्हणजे बघा, पुरामुळे 1 बंद झाला तर आर सुद्धा आपोआप बंद होतो, कारण हे दोन्ही मार्ग ए पासून निघणाऱ्या एकाच मार्गाचे काही अंतरावर झालेले विभाजन आहे. म्हणजे असं झालंय बघा, ए पासून हा जो ए मार्ग निघला, एक मार्ग आहे कोणता तरी, याचं परत एकदा विभाजन झालं आणि त्याचे 2 म्हणजे 1 आणि आर आहे. समजतंय. तेच म्हणजे 1 आणि आर. इथं ए आहे. काही मार्गानंतर, काही कालावधीनंतर थोडं पुढे गेले की त्याचे 2 मार्ग फुटतात, 2 वाटा फुटतात आणि त्याला 1 आणि आर, म्हणून 1 बंद झाला तर आर सुद्धा बंद होतो. बघा, जेव्हा हवामान वादळी असते, वादळ आलं शब्द, त्यानंतर मार्गावर परिणाम करणाऱ्या नदीला पूर येतो, पूर सुद्धा आला, तेव्हा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला मार्ग निवडा. बघा, वादळ झाला तर क्यू आपला बंद होतो, पूर आला तर पी बंद होतो, 1 बंद होतो आणि 3 सुद्धा बंद होतो. पण 1 बंद झाल्यामुळं आर सुद्धा बंद होतो. म्हणजे काय असणार आहे, हे आता सांगितलं विभाजन आहेत एकाच मार्गाचे 2. मग उरलं काय मित्रांनो, फक्त उरलं 2. बघा, याच मार्गाने तुम्ही जर वादळ बी आलाय, पूर बी आलाय, तर तुम्ही काय करू शकता, कुठल्या मार्गाने जाऊ शकता सांगा. तुम्ही कुठल्या मार्गाने जाऊ शकता तुम्ही?
फक्त 2 मार्गाने. ऑप्शन क्रमांक 3. समजते? सोपा प्रश्न होता. असं जर लिहिलं असेल, व्हिज्युअलाइज केला असेल तुम्ही, तर हा प्रश्न खूप सोपा होता मित्रांनो. सोपा प्रश्न असल्यामुळे आपण लगेच पुढे जाऊया. चला पुढचा प्रश्न बघा. सरासरी प्रश्न. सरासरी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, सरासरी याला क्रॉस केल्याशिवाय, याला पार केल्याशिवाय प्रश्नपत्रिका अपुरी राहते. म्हणजे हा प्रश्न मस्ट असतो. तुम्हाला सरासरी हा टॉपिक व्यवस्थित शिकावा लागेल. चला प्रश्नाचा पी आणि क्यू ची सरासरी 20 आहे. लगेच लिहून घ्यायचं. पी आणि क्यू ची सरासरी दोन क्वांटिटी आहेत, 2 घटक आहेत, म्हणून भागिले 2 करायचं आणि त्याची लगेच सरासरी लिहून घ्यायची. पुढचं वाचूया. क्यू आणि वाय ची सरासरी 25 आहे. क्यू आणि वाय ची सरासरी म्हणजे भागिले 2 किती आहे? 25 आहे. पुढचं वाचा. पी क्यू वाय ची सरासरी 23 आहे. पी प्लस क्यू प्लस वाय घटक किती आले? 3 भागिले 3 सरासरी 23 आहे. तर विचारले पी प्लस वाय ची सरासरी किती? म्हणजे पी आणि वाय च्या किमती काढायच्या, भागिले 2 करायचं. जे उत्तर मिळेल आपल्याला ते असेल सरासरी. तर तुम्ही काय कराल मित्रांनो बघा. पहिल्यांदा तुम्हाला पी प्लस क्यू हे 2 तिकडे नेले की काय होणार आहे मित्रांनो? 40 होईल. तसंच क्यू प्लस वाय हे 2 परत एकदा आपण तिकडे नेलं, 25 2 50 होईल. पी प्लस क्यू प्लस वाय किती होईल? हे 3 तिकडे नेलं, 23 त्रिक 69. हे 3 समीकरण तुम्हाला मिळाल. ह्या 3 समीकरणाचा वापर आपल्याला करायचा आहे आणि बघूयात. यात सगळ्या किमती काढूया. पी च्या किमती काढू, क्यू ची किंमत काढू आणि वाय ची किंमत काढू. कशातून निघते बघूया. आता तुम्ही आपल्याला एक समीकरण बनावं लागेल. हे जे समीकरण आहे ना, ते पूर्ण आपण पी मध्ये बनवूया. पी मध्ये बनवण्यासाठी मला काय करावं लागेल? सगळ्या ज्या किमती आहेत क्यूच्या आणि वायच्या किमती मला पी मध्ये ठेवायला लागेल. क्यू बरोबर 40 वजा पी करू शकतो? हो करू शकतो. अजून मला वायची किंमत काढायची 50 वजा क्यू करू शकतो? करू शकतो. आता ही जी क्यूची किंमत काढलेली आहे मी ती मी इथे ठेवतो. बघा 50 वजा हे आहे तसं 40 वजा पी. 50 वजा 40 किती झाले? 10 वजा वजा अधिक पी. हे वजा कंसाच्या आतमध्ये गेले, वजा वजा होणार अधिक. वाय ची किंमत मिळाली, क्यू ची किंमत मिळाली. ह्या सगळ्या किमती या समीकरणात ठेवायच्या. पी प्लस क्यू ची किंमत झाली 40 वजा पी प्लस वाय ची किंमत झाली 10 अधिक पी बरोबर 69. पी पी झालं कॅन्सल. हे पी आहे तसं. 40 आणि 10 झालं 50. इक्वेशन आलं 50 प्लस पी इक्वल टू 69. पी बरोबर हे 50 इकडे गेलं, 69 वजा 50 किती झालं मित्रांनो? 19. पी ची किंमत आली 19. आता मला वाय ची किंमत काढावी लागेल ना. पी ची किंमत आली, वाय ची किंमत ठेवा. पी ची किंमत मध्ये 10 प्लस 19 पी ची किंमत ठेवली मी, किती आलं? हे 29. आता मला पी ची माहिती आहे, वाय ची माहिती आहे, ठेवा याच्यामध्ये. हे जर विचारले पी ची किंमत आहे 19, वाय ची किंमत आहे 29 भागिले 2. 29 आणि 19 किती झाले? 9 9 18 हातचा आला 1. 3 1 4 भागिले 2. 1 बे बे 2 4 बे चौक 8. उत्तर आले 24 मित्रांनो. उत्तर आलेलं आहे 24. ऑप्शन क्रमांक 1 24. सोपा होता प्रश्न? आवडला? सोपा होता एकदम. जर याच्यामध्ये स्पीड जर पकडला तुम्ही तर हा प्रश्न खूप पटकन सुटण्यासारखा होता. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? कोणती संख्या येईल बाबा प्रश्नचिन्ह जागी? प्रश्नचिन्ह इथे आहे, याचा हे काढण्यासाठी आपल्याला या दोघांचं अगोदर एकमेकांचं रिलेशन बघावं लागेल. तर काय मी डायरेक्ट याचं उत्तर सांगतो तुम्हाला. बघा ही 1 नंबरची डायग्राम बघूया. हे 2 नंबर, याच्यावर 3 नंबरचा आपल्याला क्वेश्चन मार्क काढायचा. 1 नंबरच्या डायग्राम मध्ये बघा 7 चा वर्ग, 5 चा वर्ग, 4 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग. 7 चा वर्ग 49, 5 चा वर्ग 25, 4 चा वर्ग 16, 1 चा वर्ग 1. पाडेपाठ पाहिजेत, वर्ग घन पाठ पाहिजेत मित्रांनो. या सगळ्यांची बेरीज करा. 6 आणि 1 7 आणि 5 12 1 12 9 हे झाले
21 हातचा आला 2, 2 आणि 2 आणि 3, 3 आणि 2 5 आणि 4 9, 91 आलं बघा, मधली संख्या आली. त्याचप्रमाणे दुसरं सुद्धा करूया. वर्ग बघा, 1 चा वर्ग, 5 चा वर्ग, 6 चा वर्ग, 2 चा वर्ग, 1 चा वर्ग 1, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 2 चा वर्ग 4, किती आलं मित्रांनो 36 आणि 4 40, 40 65 आणि 1 66, 66 आलं. त्याचप्रमाणे या सगळ्यांचा वापर करून तिसरी डायग्राम मधल्या सगळ्यांचा वर्ग करायचा आणि त्यांची बेरीज करायची. 3 चा वर्ग, 2 चा वर्ग, 4 चा वर्ग, 4 चा वर्ग, किती झालं 9, 2 4 प्लस 16, 16, किती झालं 16 32, 32 आणि 4 36, 36 आणि 9 किती झाले 45, 45 झाले. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे मित्रांनो 45. सर्वांचा वर्ग करून त्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला वर्तुळातील संख्या मिळत असेल तर त्याचाच उपयोग करून आकृती क्रमांक 3 मध्ये या लॉजिकचा उपयोग करायचा आणि क्वेश्चन मार्कच्या जागी आपण उत्तर काढलेलं आहे 45, ऑप्शन क्रमांक 1. समझे? जाने का आगे? चलो जाते आगे. पुढचा प्रश्न. हे सोपे प्रश्न आहेत म्हणून मी थोडंसं फास्ट घेतो. जेव्हा मला वाटेल की बाबा हा प्रश्न तुम्हाला समजायला अवघड जाईल तेव्हा मी व्यवस्थितरित्या तो समजून सांगतो. पहिल्या दोन संख्यामध्ये जो संबंध आहे, म्हणजे या दोन संख्यामध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येत आहे. तर क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल? क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल? बघा इथं लॉजिक काय लावलंय तुम्ही चेक करा, पण इथं लॉजिक लागलेलं आहे 86 भागिले 2 वजा 8 प्लस 6 बरोबर. आणि दुसरं पण तसंच करूया 98 भागिले 2 वजा 9 प्लस 8, बेक बे बेचोक 8 बेत्रिक 6 43 वजा 8 आणि 6 14, 43 वजा 14 करा, 3 4 गेले 9, हातचा आला 1, 4 2 गेले 2, 29, 98 बेक बे बेचोक 8 92 18 49 वजा 8 2 16 1 17, 9 7 गेले 2 आणि 4 1 गेला 3, 32, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 32 याचं उत्तर आहे. बरोबर मित्रांनो, अशा प्रकारचं जरा वेगळं हटके लॉजिक होतं हे. आपण तुम्ही वजाबाकी किंवा दुसऱ्या कोणत्या लॉजिकनी हे येते का मला सांगा. येत असेल तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये. मग आपण त्याप्रमाणे सुद्धा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन डेव्हलप करूया. ओके, समजते? 86 भागिले 2 केलं वजा 86चेच अंक 8 आणि 6 जे आहेत त्यांची आपण बेरीज केली आणि त्यांची केली वजाबाकी. 43 वजा 14 आला 29. त्याचप्रमाणे 98 भागिले 2 केलं त्याचं आणि वजा 98चे अंक 9 आणि 8 यांची बेरीज केली, त्या दोघांची वजाबाकी केली, उत्तर आलं 32, ऑप्शन क्रमांक 2 32 आलेलं मित्रांनो. समजे? जायचं आगे? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय? सोबत प्रतिमा एक वसाहतीत राहणाऱ्या विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्त निर्देशित करणारे विविध क्षेत्रे दाखवते. बघा एक डायग्राम दिले त्यांनी, त्या डायग्राम मध्ये जे एरिया दिलेत, जे शेप दिलेत ते विविध क्षेत्र दाखवत आहेत. मग काय दाखवते बघा, दिसतंय तुम्हाला? बघा इथे लिहिलंय बाण मराठी, म्हणजे हा जो बाण दिसतोय बघा, हा बाण हा मराठी दाखवतो. वर्तुळ गुजराती, हा वर्तुळ जो आहे तो गुजराती. त्रिकोण कन्नड, त्रिकोण कुठे आहे बघा मित्रांनो, त्रिकोण इथे आहे. मी का ड्रॉ करत नाहीये, परत ते गिसमेट होईल. आयत हिंदी, हा जो आयत आहे तो हिंदी. आणि विशिष्ट नसलेला आकार इंग्लिश, म्हणजे हा विशिष्ट नसलेला जो आकार आहे बघा, हा वेडा वाकडा, त्याला इंग्लिश. आता चुकीचं शोधायचं, शेवटचं वाचायचं व्यवस्थित, शेवटचं न वाचता निष्कर्षाकडे वळायचं नाही, ऑप्शनकडे वळायचं नाही. त्यांनी विचारलंय चुकीचा. आता बघा निष्कर्ष आपण वाचूया 1 बाय 1. काही व्यक्ती 4 भाषा बोलतात, पण यादीत निर्देशित केलेल्या 5ही भाषा एकही व्यक्ती बोलत नाही.
या वाक्याचा जो अर्धा भाग आहे तोपर्यंत दुर्लक्ष करूया. नंतरचा जो भाग आहे 5 भाषा एकही व्यक्ती बोलत नाही तो बघूया. म्हणजे तो कन्फर्म करूया अगोदर 5 भाषा व्यक्ती बोलतायत का नाही बोलतात. तर बघा तुम्हाला दिसत असेल हा जो भाग आहे मी आता डार्क करतो बघा. हा भाग सगळ्यामध्ये कॉमन येतो का? सॉरी एक माफ करा, हा भाग नाही, हा भाग म्हणायचा मला. हा भाग बघा याच्यामध्ये हा जो इंग्लिश विशिष्ट आकार नसलेला शेप पण येतोय बघा, इथून वळतोय. हा त्रिकोण सुद्धा येतोय, हा वर्तुळ सुद्धा येतोय, हा आयत सुद्धा येतोय आणि हा त्रिकोण सुद्धा येतोय. म्हणून मी असं म्हणू शकतो की 5 भाषा बोलणाऱ्यांचा गट आहे. निष्कर्ष एक मध्ये दिला की 5 भाषा एक व्यक्ती बोलत नाही, म्हणजे हा चुकीचा आहे. चुकीचा आहे, पण आपण डायरेक्ट ऑप्शन कडे वळूया. बघा आपल्याला विचारलं चुकीचा, मग ऑप्शन आहे ए शिवाय एकही नाही. ऑप्शन ए चुकीचा आहे आणि बाकी सगळे बरोबर आहे असं हा सांगतो. ए वगळता सर्व चुकीचे आहेत, हा डायरेक्ट इलिमिनेट झाला. बघा सी शिवाय एकही नाही, म्हणजे सी फक्त चुकीचा आहे आणि बाकी सगळे बरोबर आहे. पण आपण तर आत्ताच निष्कर्ष काढले की ए चुकीचा आहे, म्हणजे हा सुद्धा गायब झाला. आणि फक्त बी आणि डी चुकीचं आहे, पण ए चुकीचं आहे ना, आत्ताच आपण काढलं, मग हा सुद्धा ऑप्शन एलिमिनेट होतो. बाकीचे निष्कर्ष वाचण्याची आपल्याला गरज सुद्धा नाही, कारण की ते आपसुक बरोबर येतात ऑप्शन वरून. तर आपलं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 1, ए शिवाय एकही नाही, म्हणजे फक्त ए चुकीचा आहे आणि बी सी डी जे दिलेले निष्कर्ष आहेत ते बरोबर आहेत. तरी आपण चेक करूया बी सी डी निष्कर्ष बरोबर आहेत का. काही व्यक्ती फक्त कन्नड आणि हिंदी बोलतात. कन्नड कोण बोलतोय तर त्रिकोण कन्नड बोलतो आणि हिंदी कोण बोलतात आयत. आणि त्रिकोण आणि आयत मधला हा त्रिकोण आहे आणि हा आयत, म्हणजे हा भाग जो आहे तो कॉमन आहे. हा बघा काही व्यक्ती हे कन्नड हिंदी बोलतात, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे निष्कर्ष. काही मराठी बोलणारे व्यक्ती गुजराती बोलतात, पण त्यातील काही हिंदी देखील बोलतात. आता बघा काही मराठी व्यक्ती आणि गुजराती व्यक्ती कॉमन कुठे आहे बघा. मराठी व्यक्ती काय बाण आहे आणि गुजराती व्यक्ती वर्तुळ आहे. मग बाण आणि वर्तुळ याच्यामध्ये हा जो भाग आहे बघा, हा आणि हा बाण हा कॉमन आहे. याच्यामधले लोक गुजराती पण बोलतात, मराठी बोलतात, पण काही लोक हिंदी सुद्धा बोलतात. याच्यामध्ये हा जो कॉमन निघलाय त्याच्यामध्ये बघा हा जो भाग आहे हा आयत सुद्धा येतो याच्यामध्ये, म्हणजे यातील आयत म्हणजे हिंदी, यातील काही हिंदी देखील बोलतात, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. पुढे बघा डी ऑप्शन, तेथे काही मराठी आणि अन्य 2 भाषा बोलणाऱ्या व्यक्ती आहेत, पण त्या व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात. पण काही व्यक्ती मराठी आणि हिंदी बोलतात. आता मराठी आणि हिंदी आयत आपण केलाय, हा मराठी आणि हिंदी, याच्यामधलं फक्त मराठी आणि हिंदी आहे का बघूया. त्रिकोण आणि आयत बघा, हा भाग दिसतोय का तुम्हाला, हा त्रिकोण आणि आयत, हा फक्त मराठी आणि आयत हिंदी बोलतात, म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे फक्त ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे, बाकी सगळे बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 ए शिवाय एकही नाही, ए चुकीचा आहे आणि बी सी डी हे बरोबर आहे. समजतंय? थोडस लक्ष देऊन आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे, म्हणजे गफलत होता कामा नये की कशामध्ये कोणतं कॉमन आहे. बरोबर. मिड रेंजचा प्रश्न होता, मॉडरेट डिफिकल्टी लेवलचा प्रश्न होता. जायचं पुढं, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा प्रश्न वाचूया काय दिले प्रश्नामध्ये. खालील प्रश्नामध्ये या चिन्हाच्या डाव्या बाजूला आणि दिलेल्या 2 पदामध्ये विशिष्ट संबंध, तोच संबंध उजवीकडील 2 पदामध्ये प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. बघा ई एफ आणि 15चा संबंध काढूया आपण. काय ई म्हणजे काय ते ए बी सी डी ई 5 आणि हा 6. 5 आणि 6चा उपयोग करून आपल्याला 15 काढायचं. बघा कशा प्रकारे येईल. तुम्ही एक काम करू शकता, 5 भागिले 2 गुणिले 6 करू शकता. काय येतं बघा 2.5, बे 2 4, बे 5 10 गुणिले 6, 25 सख्ख 150, उत्तर 15 येतं. किंवा 5 आहे तसंच ठेवा, 6 भागिले 2 करा, काही करू शकता तुम्ही. 5 गुणिले बे त्रिक 6, 5 त्रिक 15, म्हणजे हे लॉजिक येतं. आता के आणि एल आपली जी वर्णमाला आहे इंग्लिशची A to Z म्हणजे 1 ते 23,
आपण त्यातील काय करायचं, आपण के ला काय मानतो आणि एल ला काय मानतो. के ला काय येते नंबर मित्रांनो, बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एवढंच काढतो फक्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 11 आणि 12. मग आपण या लॉजिकने जे ह्या लॉजिकने जे 15 काढले, त्याच लॉजिकने आपण के आणि एल चं सुद्धा आपण रिलेशन म्हणजे त्यांचा संबंध जोडूया. मग काय करा, 12 ला 2 ने भाग द्या, गुणिले 11 करा. बेक बे, बेसख्खा 12, 11 गुणिले 6, 11 सख्खी 66 आहे ऑप्शन. ऑप्शन क्रमांक 4 बघा मित्रांनो, 11 सख्खी 66 हे उत्तर आलेलं आहे. तरी पण याच्यामध्ये तुम्हाला अजून कोणत्या दुसऱ्या प्रकारचं लॉजिक जर डेव्हलप होत असेल आणि तुम्हाला माहित असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आपण ते सुद्धा बघून घ्या आणि ते सुद्धा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करूया. ओके, समजतंय? सोपा प्रश्न होता. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. सेम प्रश्न, तसाच त्याच प्रकारचा त्याच टाईपचा प्रश्न. 122 आणि 70, 122 आणि 170 चा जो संबंध आहे तोच 290 आणि क्वेश्चन मार्क संबंध आहे. आता 122 आणि 170 चा काय संबंध आहे मित्रांनो, नीट जर बघितलं तुम्ही तर वर्ग, एका संख्येचा वर्ग त्याच्यामध्ये 1 ऍड केलंय बघा, म्हणजे 1 मिसळलं. 11चा वर्ग प्लस 1 केलेलं आहे. 11चा वर्ग किती मित्रांनो, 121 प्लस 1 122. 170 बघा काय येते, 170 म्हणजे 169 अधिक 1. 169 कशाचा वर्ग आहे, 13चा वर्ग अधिक 1, 169 अधिक 1 170 आलं मित्रांनो. आता इथं आहे 11, इथं आहे 13, म्हणजे 11 आणि पुढची त्याची विषम संख्या किंवा प्लस 2 सुद्धा करू शकता. 290 म्हणजे 289, 289 कशाचा वर्ग आहे मित्रांनो, 17चा वर्ग आहे, अधिक 1, 17चा वर्ग 289 अधिक 1 290. आता 17 नंतर काय यायला पाहिजे इथं, 19, बरोबर ना. 11च्या नंतर 13 आलंय म्हटल्यावर 17च्या नंतर 19 घ्या. 19चा वर्ग किती मित्रांनो, 19चा वर्ग त्याच्यात आपल्याला 1 मिसळायचा आहे. 19चा वर्ग आहे 361 अधिक 1 361 अधिक 362 उत्तर आलेलं मित्रांनो. ऑप्शन आहे का, ऑप्शन क्रमांक 2. बर, या प्रश्नावरून तुम्हाला काय कळालं, या प्रश्नावरून मला कळालं की सर पाढे पाठ पाहिजेत, वर्ग पाठ पाहिजेत आणि जमलं तर घन सुद्धा पाठ पाहिजेत. कितीपर्यंत पाढे पाठ पाहिजेत, तुम्ही 20 पर्यंत तरी पाढे पाठ करा. तुम्ही पहिली चौथी अगोदरच मित्रांनो लहानपणी खूप पाढे पाठ केलेले आहेत, तेच थोडं कष्ट घेऊन आपल्याला मोठ्यापणी सुद्धा पाढे पाठ करायचे. कमीपणा मानायचा नाही, पाढे पाठ करायचे. पाढे पाठ असले तरच गणितात आपण व्यवस्थितरित्या फास्टपणे प्रश्नाची उत्तरं काढू शकतो. ज्या गणिती क्रिया लागतात त्या आपण खूप फास्ट केल्या तर टाइम कंझ्युम कमी होतो आणि आपल्याला दुसऱ्या अवघड प्रश्नाकडे जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. पाढे पाठ पाहिजेत, वर्ग पाठ पाहिजेत, घन पाठ पाहिजे. वर्ग तुम्ही मित्रांनो 30 पर्यंत पाठ करा, घन 10 पर्यंत पाठ केले तरी सफिशियंट आहेत. 20 पर्यंत पाढे, 30 पर्यंत वर्ग, 10 पर्यंत घन. जमते, करायलाच पाहिजे मित्रांनो, जमायलाच पाहिजे, त्याला एक्सक्यूज नाहीये. जमत नाही असं करतो तिथं गुणाकार करत बसतो, मग गुणाकार करत बसला असेच 5 वर्ष निघून जात. समजतंय? चला सिरियस व्हा जरा. पुढचा प्रश्न. आता याच्यासाठी ना मला इथं मित्रांनो थोडा वेळ घेतो आणि मी काय करतो, आपण एबीसीडी काढून घेतो. चला तर मी आता सगळं काढून घेतलं, ए टू झेड, आणि त्यांना नंबरिंग दिले बघा. तर काय लिहिलंय, सांकेतिक भाषेत व्हिडिओसाठी VWREL असं इथे लिहिले बघा मी, VIDEO व्हिडिओला VWREL इथं लिहिलंय. तसेच चेअर साठी RZXSI, चेअर CHAIR हे मी लिहिलेलं आहे, असं त्यांनी दिलेलं आहे. तर बोर्ड साठी BOARD साठी काय असेल, तर त्याला चला आपण एकमेकांचा संबंध यांचं बघू काय कसं येते. बघा ह्यात लॉजिक कसं वापरलेलं आहे त्यांनी. व्ही ला बघा, लक्ष द्या, व्ही ला काय केलं त्यांनी, ई का केलं असं, कारण की व्ही च्या समोर आहे ई. आय ला आर का, आय च्या समोर आहे आर. डी ला डब्ल्यू, डी च्या समोर आहे डब्ल्यू. ई ला परत एकदा व्ही, हे केलेलं आहे आपण, ई ला व्ही. पण ओ ला एल,
म्हणून हे आलं ओ ला एल. त्याच प्रकारे प्रत्येकदा बघा, सी ला एक्स आहे का? सी ला एक्स आहे, सी ला एक्स, एच ला एस, एच ला एस, ए ला झेड, ए ला झेड आणि आय ला आर, आय ला आर आणि आर ला आय. समजते? म्हणजे डी चा आता सगळ्यात शेवटचा शब्द शोधतो. डी साठी काय आहे मित्रांनो? डी साठी आहे डब्ल्यू. आता आर च्या सोबत कोणता शब्द आहे? आर चा शब्द आहे आय. ए च्या सोबत कोणता शब्द आहे? ए च्या सोबत आहे झेड. ओ सोबत कोणता शब्द आहे? ओ सोबत आहे एल. आणि बी सोबत कोणता शब्द आहे मित्रांनो? बी सोबत आहे वाय. वाय म्हणजे आपलं उत्तर आलं आय झेड एल वाय डब्ल्यू. आहे का? आय झेड एल वाय डब्ल्यू. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो आपलं उत्तर आलेलं आहे. बघा, सुटसुटीत जायचं, मॅट्रिक्स बाय मॅट्रिक्स, ब्लॉक बाय ब्लॉक जायचं. आपल्याला ज्या वस्तू लागतात ह्या प्रश्न सोडवण्यासाठी त्या अगोदर तुम्हाला माहित पाहिजे आणि तेव्हाच तुमचं लॉजिक डेव्हलप होत जाईल. हळूहळू तुम्हाला कळेल की आयोग कशा प्रकारे विचार करतो. आयोग ज्या प्रकारे विचार करतो की बाबा एखादा प्रश्न एवढा पण सोपा नाही टाकायचा की तो त्याला पटकन येऊन जाईल आणि एवढा सुद्धा अवघड नाही टाकायचा की तो त्याला जमणारच नाही. मग कुठेतरी मधली पातळी म्हणजे विन विन कंडिशन, म्हणजे आयोग सुद्धा जिंकतो आणि अभ्यास करणारा विद्यार्थी सुद्धा जिंकतो. अशा कंडिशनच्या अशा लेवलला अशा मध्य भागी प्रश्न टाकलेला असतो. लक्षात घ्यायचं. खूप सोपा प्रश्न पडला आणि तुम्हाला जर पटकन उत्तर आलं तर लगेच डोक्यात टेप पेटले पाहिजे की मित्रांनो सजग राहायचं. अशा एवढा सोपा प्रश्न आयोग क्वचित टाकतो. मग आपली ट्यूब पेटली पाहिजे की रेड अलर्ट आला पाहिजे. नाही, काहीतरी गफलत आहे, काहीतरी कॉमन मिस्टेक, काहीतरी बेसिक चूक करायचं त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये काहीतरी गुह करून दिलेलं असेल असं तुमच्या डोक्यात घंटी वाजली पाहिजे मित्रांनो. समजतंय? जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं आयोगाचं माइंडसेट तुम्हाला समजायला मदत होईल. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पुढचा प्रश्न थोडासा आपण व्यवस्थितरित्या वाचायचा. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्नाकडे पुढील विधानांचा वापर करायचा आहे. मी तो पूर्ण टेबल काढून घेतला की तुम्हाला टेबलच्या साहाय्याने मी तुम्हाला प्रश्न समजून सांगेल. प्रश्न वाचा की कुंद. त्याच्या अगोदर काय करायचं मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत. कुंद, तिची लहान बहीण नैना आणि सर्वात मोठी बहीण ज्योती. मग 3 व्यक्ती आहेत. कुंद, तिची लहान बहीण आहे नैना आणि सर्वात मोठी बहीण ज्योती. आता त्या कोणत्या कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळामध्ये त्या घरी उपलब्ध आहेत ते स्टेटमेंट दिले 3. मग मी जेव्हा कुंदाला मला दाखवायचं तेव्हा मी एक स्ट्रेट लाईन ओढतो, जेव्हा नैनाला दाखवायचं तेव्हा मी हा कर्वी लाईन ओढतो आणि ज्योतीला दाखवताना मी अशी नॉटची लाईन ओढतो. म्हणजे ही अशी प्रकारची. तर तुम्हाला त्यातला तिघांमधला फरक कळेल. हा डायग्राम म्हणजे हा जो टेबल आहे तो मी काढलेला आहे तुम्हाला समजेल म्हणून, कारण की खूप वेळ लागेल मग आपल्याला जर तो डायग्राम काढत तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला तर. ओके. बघा, कुंदा दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत मंगळवार, गुरुवार आणि रविवार म्हणजे 12 ते 4 या वेळेत ती घरी उपलब्ध आहे. पण कोणत्या दिवशी? मंगळवार, रविवार, गुरुवार, रविवार. मंगळवार बघा 12 ते 4 मंगळवारी, नंतर गुरुवारी 12 ते 4 आणि रविवार 12 ते 4. समजतंय? काय सुद्धा जास्त एक्स्ट्राऑर्डिनरी काम केलं नाही मी, जे दिलं तेच लिहिलं. पुढचं तिची लहान बहीण नैना हे सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार एवढे 4 दिवस 10 ते 2 वाजेपर्यंत. आता 10 ते 2 वाजता कशी लाईन ओढायची? मला अशी लाईन ओढायची. मला 10 ते 2 वाजता सोमवार. सोमवार नंतर येतो मित्रांनो गुरुवार. गुरुवार. गुरुवार नंतर येतो शुक्रवार. शुक्रवार 10 ते 2 आणि रविवार 10 ते 2. जे दिलं तेच लिहिलं. नैनाला आपण असं दाखवलंय म्हणून ती लाईन तशी ओढलेली आहे मित्रांनो. सर्वात मोठी बहीण ज्योती काय करते? 9 ते 12 वाजेपर्यंत सोमवार, बुधवार, गुरुवार
9 ते 12 सोमवार, 9 ते 12 सोमवार, 9 ते 12 सोमवार, बुधवार, 9 ते 12 आणि गुरुवार, 9 ते 12 गुरुवार. पुढे त्याच या दिवशी आणि दुपारी 2 ते 4 वेळ शुक्रवार, शनिवार, रविवार, 2 ते 4 शुक्रवार, शनिवार, रविवार, शुक्रवार 2 ते 4 शुक्रवार, शनिवार आणि रविवार. हे सगळं मांडून झालं. आता नेमका प्रश्न, तिन्ही बहिणी कोणत्या कोणत्या दिवशी आणि किती वाजता एकत्र घरी राहतात. आता असे भाग निवडा की तिन्ही बहिणी एकाच दिवशी एका वेळेमध्ये एक घरी सापडतील. मग बघा इथे एक आहे 12 वाजता, इथं सापडते एकाच दिवशी पाहिजेत ना, इथं नाही सापडत. बघा इथं सापडते गुरुवारी, गुरुवारी एका दिवशी तिन्ही बहिणी सापडतात. तसेच बघा रविवारी इथे 3 बहिणी सापडतात. हा येणार नाही मित्रांनो, लक्ष देऊ नका. गुरुवार आणि रविवार बघा, गुरुवारी कुंदा सुद्धा आहे, ही कुंदा आहे, ही नैना आहे आणि ही ज्योती. या तिघी बहिणी गुरुवारी एकत्र आहेत. त्याच किती वाजता? 12 वाजता. आणि त्याच प्रकारे रविवार बघा, कुंदा, नैना आणि ज्योती ह्या 2 वाजता. म्हणजे काय बघा, गुरुवार 2 वाजता आणि रविवार किती वाजता? गुरुवारी 12 वाजता आणि रविवार 2 वाजता. एवढा सगळा कुटाणा आपण केला हे उत्तर काढण्यासाठी. बघा ऑप्शन मध्ये आहे का कुठे गुरुवार 12 वाजता, रविवार 12 नाही, रविवार 2 वाजता कुठे आहे? हा, रविवार इथं 2 वाजता आहे आणि गुरुवार 12 वाजता. बघा ऑप्शन क्रमांक 2 बघा, गुरुवार 12 वाजता आणि रविवार 2 वाजता. समजतंय की त्यांनी विचारलं की तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी आणि किती वाजता, म्हणजे की असा टाइम आहे, असा दिवस आहे की त्या तिन्ही बहिणी एकत्र घरी सापडतील. मग तो कोणता आहे आणि तो टायमिंग पण कोणता हे त्यांनी आपल्याला काढायला लावलं. तर आपण काढलं गुरुवारी 12 वाजता आणि रविवारी 2 वाजता. मित्रांनो तिन्ही बहिणी कुंदा, नैना, ज्योती ह्या आपल्याला घरी सापडतील, घरी असतात. समजतंय? असं तुम्हाला चार्ट त्यावेळेस काढावं लागेल जेव्हा प्रश्न तुम्ही सोडवताय. फास्ट काढायचं पटकन, हे फक्त समजावं म्हणून तुम्हाला व्यवस्थित काढलेलं आहे. तुम्ही कसे काढू शकता. समजतंय? प्रश्न लेंदी असल्यावर हा प्रॉब्लेम होतो बघा. लेंदी पण असतो प्रश्न, जसं आपल्याला त्याची मांडणी करावी लागते आणि त्यात पण मांडणी करताना जर चूक झाली तर पूर्ण प्रश्न कोसळतो. म्हणून प्रश्न वाचायचा आहे पण नीट लेंदीवाला, त्याची मांडणी सुद्धा नीट करायला, नेमकं काय विचारले याच्यावर सुद्धा योग्य विचार करायचा आपल्याला. ओके, जमतंय? जमायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला परत एकदा आयोगाला वाटते खूप मोठे मोठे प्रश्न टाकावे, त्या प्रकारे हा प्रश्न त्यांनी टाकलेला आहे. प्रश्न वाचूया आपण. 3 पिढ्यांनी बनलेल्या संयुक्त कुटुंबाची माहिती अभ्यासा. बर, 3 पिढ्या दिल्या. 3 पिढ्या म्हणजे काय असू शकते मित्रांनो? 3 पिढ्या म्हणजे असं असू शकतो, आजी, आजोबा, परत त्यांचा मुलगा म्हणजे फादर, मदर म्हणजे आई, वडील, आणि त्याच्यानंतर यांचे मुलगे, यांची नातवंडे, असं असू शकतं ना. ह्या 3 पिढ्या झाल्या. हे तर तुम्हाला अगोदर लक्षात ठेवायला पाहिजे. मग आपण आता प्रश्नाकडे वाचूया. एक एक शब्द, एक एक जो कीवर्ड असतो ना त्यांचा विचार करायचा आपल्याला. 3 पिढ्या दिल्या की आपल्याला समजलं पाहिजे की काय आहे नेमकं. ओके, प्रश्न वाचा. ABCDEF, ABCDEF याच्यात 2 जोडपी आहेत, बरोबर? 2 जोडपी असणार. मी तुम्हाला सांगितलं ना, आजी आजोबा हे एक जोडपं आणि आई वडील हे एक जोडपं असणार. आणि त्याच्यात काय, प्रत्येक सदस्य केळी, चिक्कू, अननस, अंजीर, पेरू, संत्री. ठीक आहे, मी लिहून घेतो मित्रांनो. केळी, चिक्कू, अननस, माफ करा अक्षराला फास्ट लिहायचं आपल्याला, अंजीर, पेरू
आणि संत्रे. ठीक आहे, या हे जे 6 सदस्य आहेत आपल्याला त्यांना हे फळ आवडतात, पण त्याच क्रमाने नाही असं लक्षात ठेवा. एकही पुरुष सदस्य अंजीर व पेरू विशेष पसंत करीत नाही, हा लक्षात ठेवायचा मित्रांनो. म्हणजे पुरुष जी मंडळी आहे A to F मधली, त्यांना काय आवडत नाही, अंजीर नाही आवडत आणि पेरू सुद्धा नाही आवडत, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आता बघा, सी जी ई ची सून आहे, सी काय आहे, ई ची सून आहे. सी जी आहे ई ची सून आहे म्हणजे ही सी आहे ती फिमेल आहे. तिला अननस सर्वात जास्त आवडते, अननस. सी ला काय आवडते, अननस आवडते. बी जो डी चा अविवाहित मुलगा आहे. आता बघा, हे इथलं जे कपल असणार आहे त्यांचा एक अविवाहित मुलगा आहे, तो काय, बी. आणि जो कुणाचा अविवाहित मुलगा आहे तर डी चा, बरोबर ना. हे एक कपल असणार, आई वडील, त्याचा खालची मुलं असणार. म्हणजे आपल्याला कळेल की डी इथे जे सी चं ज्याच्याशी लग्न झालंय तो डी आहे आणि या दोघांचा मुलगा आहे बी. म्हणजे हा काय झाला, हा मेल झाला मुलगा म्हटल्यावर. जो चिक्कू विशेष पसंत करतो, बरं याला आवडतात चिक्कू. आता एफ हे ए चे नातवंड आहे. एफ हे आता उरलंय बघा, एफ हे ए च नातवंड आहे म्हणजे इथंच नातवंड असणार आहे आणि ए कुठं असणार आहे, मग ए इथं असणार आहे, बरोबर ना. नातवंड इथं आजी आजोबा असणार आहे, मग ए इथं असणार आहे आणि एफ इथं असणार आहे, नातवंड. ज्याला दुसऱ्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतले, म्हणजे ह्या तिन्ही सी आणि डी नी, त्याला आणि एफ ला संत्रे आवडत नाही. याला काय आवडत नाही मित्रांनो, याला संत्रे आवडत नाही. इथपर्यंत कळालं, ठीक आहे. ए ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते, म्हणजे ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते. आता आपल्याला माहित आहे की पुरुषाला अंजीर नाही आवडत, पेरू नाही आवडत, म्हणजे हे काय असणार आहे, हा फिमेल असणार आहे. हा कोण असणार आहे, हा मेल असणार आहे. त्यात पण कळालं फिमेल, हा मेल कळालं मला. आणि तिची जोडीदार व्यक्ती केळे पसंत करते, म्हणजे ए ला जर अंजीर पसंत असेल, त्याची जोडीदार व्यक्ती जो ई आहे त्याला काय आवडतं मित्रांनो, केळे आवडतात. पुढील संचापैकी सत्य नसलेले विधान म्हणजे चुकीचे विधान आपल्याला निवडायचे. त्या अगोदर आपण कन्फर्म करूया काय काय. बघा, केळे झालं, हा केळे झालं आवडतंय, चिक्कू झाला, अननस झाला, अंजीर झाला, उरले पेरू आणि संत्रे. आता जर याला संत्रे आवडत नाही तर याला नक्कीच पेरू आवडणार आणि उरलेलं काय, याला संत्रे आवडणार, बरोबर. आणि याला पेरू आवडतात म्हणजे हे काय झालं, हे फिमेल असणार आहे, कारण की या पुरुषांना अंजीर आणि पेरू आवडत नाही म्हणजे फिमेल झाली. तर म्हटलं हे सगळं कळा मला, मेल कोणता आहे, फिमेल कोणता आहे आणि आजी आजोबा कोणते आहेत, आई वडील कोणते आहेत आणि नातवंड कोणते आहेत हे कळालं. प्लस मला त्यांना आवडणारी फळं हे सुद्धा कळालं. एकाला केळे, अंजीर, अननस, संत्रे, पेरू आणि चिक्कू हे जे कोणाकोणाला आवडतं हे सुद्धा मला कळलेलं आहे. आता मला या जे 3 सेंटेन्स दिलेत बघा त्यांनी, विधान खाली बघा ऑप्शनच्या अगोदर, ए बी सी, याच्यातलं कोणतं चुकीचं आहे हे मला सांगायचं. बघा, डी संत्रे विशेष पसंत करतो, डी कुठं आहे, हा डी संत्रे विशेष, बरोबर. आणि तो ए चा मुलगा नाही. ए चा तर मुलगा आहे ना, तो मेल पण आहे आणि ए चा मुलगा आहे, म्हणजे हे ऑप्शन जे आहे ए विधान हे चुकीचं आहे. डी हा ए चा मुलगा नाही असं त्यांनी दिले, पण आपण काढलेलं आहे की डी हा ए चा मुलगा आहे. दुसरं बघा वाक्य, ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे. ई कुठे आहे, हा ई, हा निश्चितपणे ई हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे, हे सुद्धा मित्रांनो बरोबर आहे. सी ने मुलगी दत्तक घेतली आहे. बघा, सी आणि डी हे जे कपल आहे त्यांनी एफ ही मुलगी जी फिमेल आपण काढलेला आहे, जिला पेरू आवडतात, ही मुलगी दत्तक घेतलेली आहे, हे सुद्धा ऑप्शन बरोबर येतो. मग आपलं काय चुकीचं आहे, फक्त ए चुकीचं आहे. ऑप्शन बघा, ए खेरीज सर्व चुकीचे आहेत, हा बरोबर चुकीचा झाला. ए व सी दोन्ही चुकीचे आहेत, नाही, हे सुद्धा चुकीचा ऑप्शन झाला. ए व बी दोन्ही चुकीचं, हे चुकीचं झालं. ए खेरीज एकही नाही, बरोबर. हा ऑप्शन क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे मित्रांनो. फक्त ए ऑप्शन चुकीचा आहे, बाकी 2 ऑप्शन बी आणि सी जे विधानं दिलेले आहेत ते बरोबर आहेत मित्रांनो. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 2, एक खेरीज एकही नाही. समजतं मित्रांनो, बघा सोपं आहे की नाही. ए टू एफ काढलं मी, ते खाली फळांची नावं काढली, मग 1 बाय 1 सुरुवात केली. अगोदर 3 पिढ्या आहेत,
हे मला ध्यानात आहे, म्हणून मी आजी आजोबा, आई वडील आणि नातवंड हे मी डोक्यामध्ये ठेवलं आणि त्यानंतर जसं सेंटेन्स देत आहेत तसं तसं मी ते मांडणी करत गेलो. आणि एक वाक्य लक्षात ठेवलं मी, काय तर पुरुष सदस्यांना काय आवडत नाही. पुरुष सदस्यांना मित्रांनो अंजीर आणि पेरू आवडत नाही. हे कीवर्ड्स आहेत, हे लक्षात ठेवलं तरच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल मित्रांनो. समजतंय? समजायलाच पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 एक खेरीज एकही नाही. अशा प्रकारे मित्रांनो या भागातील म्हणजे कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2018 गणित व बुद्धिमत्ताला पडलेले प्रश्न याचं आपण सखोल विश्लेषण केले. तर तुम्हाला कोणत्या सोप्या पद्धतीनं आपल्याला ते समजावून सांगता येईल, एकदम बेसिक लेवलला, एकदम लो लेवलला त्याचा मी प्रयत्न केलेला मित्रांनो. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आपल्याला मी दरवेळेस सांगतो की व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचं, तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईबर फॉलो करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं मित्रांनो. आय होप तुम्ही अभ्यास करायलाच पाहिजे. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. अभ्यास करत